आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। एका भयानक घटनेने अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला आहे। अमरावतीचा आदिवासी बहुल भाग असलेल्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावात एका अवघ्या 22 दिवसाच्या बाळाला चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। त्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने नातेवाईकांनी भोंदू बाबाकडे नेले आणि तेथे त्या नराधम बाबाने त्या छोट्याशा जीविताच्या शरीरावर गरम विळ्याने 1 ते 2 नव्हे तर तब्बल 65 चटके दिल्याची भयानक घटना उघडकीस आली। महाराष्ट्राचे मन सुन्न करणारी ही घटना असून यावरून सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे। चटके दिल्यामुळे बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला नातेवाईकांनी सिमोरीवरून हत्रू प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते। मात्र बाळाची गंभीर प्रकृती पाहता येथून या बाळाला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात रेफर केले आहे। सध्या या बाळावर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सिमोरी गावातील 22 दिवसाचं बाळ आजारी पडलं। तेथील बेबी उर्फ फुलवंती राजू अधिकारी यांचं ते बाळ होतं। त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता। बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून बाळाच्या नातेवाईकाने भोंदू बाबाकडे नेऊन बाळाला गरम चटके दिले। त्याच्या पोटावर अक्षरशः गरम विळ्याच्या चटक्यांचे डाग पडलेत। त्याला 65 वेळा डागण्यात आलं। मात्र यामुळे त्याची प्रकृती खूप बिघडली। त्यामुळे पालक नातेवाईक घाबरले आणि त्यांनी त्या बाळाला सिमोरीवरून हत्रूच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं। त्यानंतर तेथून बाळाला हत्रू येथून अचलपूरला आणि नंतर अमरावती येथील डफरीन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। सध्या त्या बाळाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे समजते। त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। त्याला नागपूरला देखील रेफर करावं लागेल अशी माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे। दरम्यान चटके देण्याचे प्रकार मेळघाटमध्ये सातत्याने घडताना दिसतात। आम्ही यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मेळघाटमधील अनेक गावात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम राबवला होता। पण अशा प्रकारचे आणखी उपक्रम मेळघाटमध्ये राबवण्याची गरज आहे। पण शासनाचे उदासीन धोरण यातून आढळून आले। आम्हाला शासनाकडून जसे सहकार्य पाहिजे तसे मिळत नाही, ही शोकांतिका आहे, असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आला आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।